ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष आणि विषय आहे हा, सरनाईकांच्या दारात ईडी आलेली आहे। कारवाई की राजकारण हा आपला मुद्दा आहे। असं कोणीतरी म्हणून गेलेलं आहे की ईडी अवचित येती दारात, तोची राजकीय ओळखावा इशारा, आणि तोच इशारा देण्याचा प्रयत्न झालेला आहे का? नेहमीप्रमाणे याबद्दल टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। ईडीची कारवाई, आपल्याला कल्पना असेल काही महिन्यांपूर्वी अशीच कारवाई शरद पवारांवरती होणार होती, त्यांचं नाव आलं होतं, मग शरद पवार स्वतःच तिथे जाऊन पोहोचले आणि अशा प्रकारची चौकशी शेवटी गुंडाळली गेली किंवा झालीच नाही असं आपण म्हणूयात। पण आता आहेत सरनाईक, ते सरनाईक की ज्यांनी आक्रमकपणे भाजपला आतापर्यंत उत्तर दिलं होतं। अर्णब प्रकरणामध्ये सुद्धा हक्कभंगाचा ठराव आणण्याची मागणी ते करत होते। शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाण्यातले, जे डोंबिवली, जिथे भाजपचा मोठा एक चांगलं वर्चस्व आहे तिथे। अशा वेळी जेव्हा ईडीची कारवाई समोर येते त्यावेळी त्याचे राजकीय अर्थ काढले जाणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच माझा विशेषचा आता चर्चेचा विषय आपण हा घेतलेला आहे। चर्चेला सुरू करण्यापूर्वी हा विषय काय आहे, कोणते कंगोरे आहेत, कोणी या विषयाबद्दल काय म्हटलेलं आहे, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। प्रताप सरनाईक, शिवसेनेचे ठाण्यातले महत्त्वाचे नेते आणि आमदार, आज ईडीनं त्यांच्या घरावर छापे टाकल्यानं आणि त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्यानं फक्त सरनाईक कुटुंबीयच नव्हे तर शिवसेनेसह आघाडीतले मित्रपक्षही हादरले असतील। शिवसेना तर पेटून उठलीच आहे, पण आघाडीतूनही तीव्र नाराजी व्यक्त होते। संजय राऊतांनी हा खेळ विरोधकांनी सुरू केला असला तरी आम्ही संपवू असं आव्हान दिलंय। शिवाय भाजपच्या अशा 100 नेत्यांची नावं देऊ असंही म्हटलंय। तर छगन भुजबळांना ही ऑपरेशन लोटसची सुरुवात वाटते। भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मात्र काहीतरी ठोस असल्याशिवाय ईडी अशी कारवाई करणार नाही असं म्हणत सूचक वक्तव्य केलं। भाजपचे आणखी एक नेते नारायण राणे यांनी सरनाईक म्हणजे काही साधू संत नव्हे अशी मल्लीनाथी सुद्धा केली। ईडीकडून शरद पवारांची चौकशी होणार असं वृत्त आल्यानंतर झालेलं नाट्य साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं, मात्र त्यात पुढे काही झालं नाही। आता मात्र सरनाईक या तुलनेनं कनिष्ठ नेत्यावर ईडीची वक्रदृष्टी गेल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत। कालच फडणवीस अजित पवार यांच्या शपथविधीला, अजित पवारांच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण झालं। त्यानंतर अशी पहाट येणार नाही असं संजय राऊत म्हणाले होते। मात्र आजच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या डोळ्यांपुढे अंधार आला असेल हे मात्र नक्की। हाच आहे आजचा माझा विशेष। आणि प्रताप सरनाईक ही सुरुवात आहे का, जसं छगन भुजबळ म्हणाले ही सुरुवात आहे का, आणखी काही नावं रडारवरती येणार आहेत का, आपल्याला विचार करावा लागेल। आपल्यासोबत अनेक मान्यवर या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत असतील राहुल नार्वेकर, भाजपचे प्रवक्ते, सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये सुरक्षित अंतर राखून ते बसलेले आहेत, मास्क त्यांनी घातलेला आहे। अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आणि अब्दुल सत्तार थोड्याच वेळात येण्याची अपेक्षा आहे। आणि मला दिसतायत याशिवाय अशोक वानखडे दिल्लीहून दिसतायत, ज्येष्ठ राजकीय पत्रकार, आणि केतन वैद्य सुद्धा सहभागी होत आहेत, वरिष्ठ राजकीय निरीक्षक। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा काँग्रेसपासून सुरुवात करतो, काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि मग मी राहुल नार्वेकरांकडे जाणे आशा आहे तोपर्यंत शिवसेनेचं कोणीतरी जॉईन होईल चर्चेमध्ये। सचिन सावंतजी, या कारवाईबद्दल आपल्या महाविकास आघाडीचं काय म्हणणं आहे? नाही, म्हणजे देश पातळीवरती आपण गेल्या 6 वर्षांमध्ये ही कार्यपद्धती पाहतो, याच्यात काही नवीन नाही। ऑपरेशन लोटस, ऑपरेशन म्हणजे कमळ, हे जे काही संज्ञा आलेल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षानंच प्रस्थापित केल्या, आणि ती नुसती ती संज्ञा नाही तर त्याच्याबरोबर एक कार्यपद्धती आहे। आणि मग अशा त्या कार्यपद्धतीमध्ये कोणाचं सहकार्य घ्यावं, तर त्याच्यामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, हे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या शाखा म्हणून काम करतात। एकंदरच आर्थिक व्यवस्था त्याला की लागू करून दिली जाते, जेणेकरून आमदारांना फोडता यावं, पैशाचा त्या ठिकाणी लोभ देता यावा, नसेल तर त्यांना धमक्या देता याव्या, अशा तऱ्हेचा दबाव आणता यावा, आणि मग कशा तऱ्हेनं फोडत राहावं। ज्या ठिकाणी जनमत तुमच्या बाजूला नसेल, तुम्हाला सत्ता हातात मिळाली नसेल, जनतेने दिली नसेल, त्या ठिकाणी अशा मार्गाचा उपयोग करून ती सत्ता बळकवण्याचा प्रयत्न होतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही जर गोवा पाहिलं तर गोव्यामध्ये तसंच झालं, मध्य प्रदेशमध्ये तसंच झालं, कर्नाटकमध्ये तसंच झालं, गुजरातमध्ये ज्यावेळेला अहमद पटेलांची जी निवडणूक होती राज्यसभेची तेव्हाही तसंच झालेलं आहे। आणि इतक्या गोष्टी इतक्या स्तरावरती गेल्या आहेत, इतक्या म्हणजे खालच्या थरावर गेलेल्या आहेत की आपला तो बाब्या दुसराच कार्टा हा एक सगळा असते, परंतु
ज्या वेळेला विरोधी पक्षात असतो त्यावेळेला तो चोर असतो, आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर पवित्र करून घेतला जातो. म्हणजे आता मी गुजरात मधली जर पाहिलं, तिथे ऑपरेशन कमळ केलं होतं जेव्हा, त्यावेळेला कुंवरजी बावलिया नावाचे आमदार होते काँग्रेसचे, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. जेलमध्ये टाकलं असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग भाजपमध्ये गेल्यानंतर ते मंत्री झाले लगेचच. म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला आठवत असेल, आघाडी सरकार असताना 3-3, 4-4 जे काँग्रेस आणि एनसीपी मधले नेते होते, त्यांच्यावरती आरोप कोणी केले असेल तर भाजपच्या नेत्यांनी केले. आणि त्यांच्यावरती जसं मुंबई बँकेची चौकशी असेल, विजयकुमार गावितांचा विषय असेल, बबनराव पाचपुतेंचा विषय असेल, ते पक्षात घेतल्यानंतर त्यांची चौकशी काय झालं नाही, लगेच थंड्या बसत गेल्या. त्यामुळे ही जी कार्यपद्धती आहे ती निश्चितपणे लोकशाहीसाठी मारक आहे. एकंदरच लोकशाही संकटात आहे हे याच्यातनं दिसते. जनतेने जागृत लवकरात लवकर व्हावं एवढं मात्र निश्चितपणे आम्ही आवाहन करतो. राहुल नार्वेकरांकडे मी जातोय. राहुल नार्वेकर, ईडी ही भाजपची राजकीय शाखा आहे असं सचिन सावंत म्हणाले. अनेक शाखांचं नाव त्यांनी घेतलं, पण आम्हाला माहित नव्हतं ईडी अशी तुमची शाखा आहे. असा का आरोप होतोय तुमच्यावर? सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, आमचे मित्र सचिनजी यांच्यासाठी ही जी म्हण आहे की एखाद्या कावीळ झालेल्या माणसाला संपूर्ण जग हे पिवळं दिसतं, ही त्यातली परिस्थिती आहे. त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो, काँग्रेसचं जेव्हा शासन होतं युपीएचं केंद्र सरकारमध्ये, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआय बद्दल काय म्हटलेलं? तेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआय बद्दल म्हटलेलं की ज्या प्रकारे सीबीआय काम करत आहे किंवा त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येत आहे, त्यातून असं वाटतं की सीबीआय इज अ केज्ड पॅरेट इन द हँड्स ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे सीबीआय किंवा सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग कुठच्या सरकारने केलाय याच्यावरती शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केलाय. त्यामुळे ज्यांनी असा दुरुपयोग केला आहे त्या लोकांना साहजिक आहे असं वाटणं की प्रत्येक सरकार असाच दुरुपयोग करते. तर त्यामुळे सचिन सावंतांनी जे म्हटलं त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलंय किंवा जी रुलिंग केली आहे त्याच्यावरती आपण लक्ष दिलं तर जास्त उचित राहील. नार्वेकरजी मला सांगा, नार्वेकरजी गेल्या 5 वर्षामध्ये भाजप शिवसेना एकत्र नांदत होते. मला आपल्याला कल्पना नाही ईडीने कोणत्या मेरिटवरती आता ही कारवाई केलेली, पण काहीतरी समजा पाणी मुरत असेल, जसं देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटल्याचा उल्लेख काही वृत्तसंस्थांनी केलेला आहे. 5 वर्ष कधी काही असे एकमेकांच्या विरोधात कारवाया होत नाहीत. आता एकदम प्रताप सरनाईकांवरती ईडीची कारवाई होते. असं जेव्हा होतं, आधीचा एक दाखला असतो, पहिली 5-6 वर्ष तुमच्यात काही प्रॉब्लेम नसतो. आता मग हळूहळू चर्चा सुरू होते. मग काय उद्धव ठाकरेंबद्दल काही कमेंट्स केल्या जातात, जमिनीचे व्यवहार खळून काढले जातात, ईडीची कारवाई सुरू होते. म्हणून नार्वेकर हा प्रश्न विचारला जातोय. माझ्याकडे जेवढी माहिती आहे, मला तर पहिली माहित नाही हा गुन्हा कुठच्या सालचा आहे, हा 2015चा आहे, 16चा आहे, 17चा आहे की 2019चा आहे किंवा 2020चा आहे, याबद्दलची माहिती तर माझ्याकडे नाहीये. पण निश्चितपणे अशा प्रकारचे आरोप करून आपण देशातली प्रीमियर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस इन्व्हेस्टिगेट करण्याची ज्यांच्याकडे सखोल माहिती आहे, ज्यांच्याकडे स्पेशालिटी आहे, अशा एजन्सीवरती आपण अस्पर्शन्स कास्ट करत आहोत, त्यांच्यावरती आपण चुकीचे आरोप करत आहोत असं मला वाटतं. नंबर 1. नंबर 2, आपल्या संविधानाने आर्टिकल 14 मध्ये क्लिअरली म्हटलंय इक्वालिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ. म्हणजे कायदा सगळ्यांसाठी समान आहे. असं असताना जर का सरनाईक हे निर्दोष असतील, त्यांच्यावरती होणारी कारवाई जर चुकीची असेल तर त्यांनी 482 क्वॉशिंग रिट फाईल करू दे, रिट पिटिशन फाईल करू दे, ताबडतोब इंटरिम रिलीफ घेऊ दे. ते का नाही करत आहेत? कारण कदाचित त्यांना माहिती असेल की आपल्यावरती लावलेल्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य आहे. जेव्हा कायदेशीर तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही ते एक्सरसाइज करत नाहीत, त्यावेळेला साहजिकपणे काय गौड आहे हे आपल्या सर्वांना समजू शकतो. मिटकरींकडे जाण्यापूर्वी सचिन सावंतांकडे जातो. त्यापूर्वी फक्त एक, जे आता भाजपचे प्रवक्ते म्हणाले की इतक्या प्रीमियर राष्ट्रीय स्तरीय इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजवरती असा आरोप करणं चुकीचं आहे. मला आठवतंय सत्ता बदल होण्याच्या पूर्वी जेव्हापासून आम्ही ह्या चर्चा घेतोय तेव्हा भाजपकडनं अनेकदा एक मल्लीनाथी केली जायची, काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आज 30 मंडळी प्रीमियर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजच्या बाबतीत दाखले देत आहेत. हे व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवणार आहे. पुढे सत्तांतर झालं तर तुम्ही सीबीआय बद्दल, ईडी बद्दल काय म्हणाला होतात हे मला तुम्हाला दाखवता येईल. सचिन सावंत काय म्हणतात? म्हणजे आता तोच मुद्दा पहिल्यांदा मांडणार होतो, कारण आता स्वतःच त्यांनी सुरुवात केली की सर्वोच्च न्यायालयाने देखील ऐका ना असं नाही. तुम्ही स्वतः ज्या वेळेला बोलता त्यावेळेला मात्र म्हणजे वेगळे परिमाण आणि इतर पक्ष बोलतात त्यावेळेला वेगळे परिमाण, हे काही अर्थ नाही, योग्य नाही.
प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातच केली की सर्वोच्च न्यायालयानं याच्यावरती केस पॅरोट म्हटलं होतं. याचा अर्थ ऍस्पर्शन्स त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने देखील केलेत. मग त्याच्यानंतर राजकीय पक्ष तर गौण झाले. विषय असा आहे की या संदर्भामध्ये 1989ला ज्या वेळेला जनरल कन्सेंट सगळ्या राज्यांनी सीबीआयला दिली होती, ती कन्सेंट मागे घेण्याची या राज्यांवरती वेळ फक्त भारतीय जनता पक्षाच्या या राज्यामध्ये आलेली आहे. 2014चं शासन ज्या वेळेला यांच्या हाती आलं त्यावेळेला सगळ्या यंत्रणा जवळपास ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी सुरू झाली ती तितकीशी झाली नव्हती. परंतु दुसरं आता 2019 नंतर मात्र ही प्रखर झालेली आहे आणि बहुतांश यंत्रणा यांना कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न जो मोदी सरकार करतो तो यशस्वी होताना दिसतोय. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या सीबीआय डायरेक्टरांच्या संदर्भामध्ये असताना आणि जो वाद झाला ज्याच्यावर रात्री 1:30 वाजता त्यांना पदावरनं काढायला लावलं, दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती आयबीची पाळत कशा तऱ्हेने ठेवली होती हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. म्हणजे ही प्रक्रिया चालू होती. आजच्या परिस्थितीमध्ये त्या प्रक्रियेला मूर्त स्वरूप आलेलं आहे. मला असं म्हणायचंय की ईडीच्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीनं म्हणतायत, एक साधं उदाहरण देतो की सुशांत सिंग प्रकरणामध्ये त्यांच्या वडिलांनी फक्त त्या ठिकाणी तक्रार केली म्हणून त्याच्यामध्ये ईडी आणली गेली. ईडी कशासाठी काम करते? ईडी पीएमएलए ऍक्ट वर काम करते, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट वरती. म्हणजे एखाद्या घटनेमध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं असेल किंवा त्याबरोबर त्या ठिकाणी हवाला असेल, करप्शन झालं असेल, त्यामध्ये ती येते. असं असताना सुशांत सिंग प्रकरणामध्ये सुशांत सिंगचा पैसा का हवालाचा होता का मनी लॉन्ड्रिंगचा होता का? ती त्या आणली गेली का? कारण त्या ठिकाणी तुम्हाला राजकीय तीर पारायचे होते महाराष्ट्र सरकारवरती, महाराष्ट्र बदनाम करण्यावरती. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कशा तऱ्हेनं होत आहेत देशाची जनता जाणते. मी मिटकरींकडे जातोय. मिटकरीजी, शरद पवार आताच माध्यमांशी बोलत होते त्यावेळी आपले नेते शरद पवार असं म्हणाले की पूर्वग्रह दूषित पद्धतीने अशा या कारवाया होत आहेत. त्यांनी टीका टिप्पणी पण याच्यावरती केलेली आहे. पण एकूणच ही सुरुवात आहे असंही मानलं जातंय. सरनाईक ही सुरुवात आहे. हे ईडीचे दार खटखटवणं तुमच्या कोणाच्याही घरावरती सुरू होईल. तुम्ही तयार आहात अशा क्षणासाठी? नाही, काही वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि 3 टर्म खासदार असलेले जयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या पक्ष प्रवेशानंतर आदरणीय पवार साहेब, जे माझे एकट्याचेच नेते नाहीत, ते देशाचे नेते आहेत, ते नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शक सुद्धा राहिलेले आहेत. मला सांगायचं असं आहे की शासकीय यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर करणे आणि त्या गैरवापरातून हे असे प्रकार येतात. पवार साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस यांनी निवडणुकीपूर्वी दिली होती. आताच तुम्ही त्या बाबतीत दुजोरा दिलाय. आणि शेवटी काय झालं? शेवटी हे तोंडावरच पडलेत. त्यामध्ये ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनारों के पहाड़ गिरे पर लोग मुझे गिराने में कई बार गिरे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर आता का करताय? यांना भारतीय जनता पार्टीला हे राजकीय जी महाराष्ट्रामध्ये त्यांची कोंडी झालेली आहे किंवा जी अस्वस्थ आहेत, गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या नेत्यांचे येत असणारे वेगवेगळे स्टेटमेंट असतील किंवा आता काल देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट असेल, त्याच्यानंतर आज अचानक ईडी येते, अचानक प्रताप सरनाईकांच्या घरावर धाड टाकलं जातं. कारण आगामी ठाणे मुंबई महानगरपालिकेचा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा मागच्या काळामध्ये बिहारमध्ये शिवसेना निवडणूक लढवली किंवा आगामी काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये ते निवडणुका लढवणार आहेत, म्हणून त्या नेत्यांना घाबरवण्याकरता ईडीचा गैरवापर होतोय. पवार साहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत योग्य आहे, रास्त आहे. आणि राहिला प्रश्न, भाजपचे प्रवक्ते मग संविधानाचे कायदे कानून शिकवत होते, तर संविधानाच्या बाबतीत किंवा आर्टिकलच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने भाष्य करावं एवढं मला असं वाटतं. त्यांना त्या संविधानाची गरिमा समजलेली असेल असं वाटत नाही. सीबीआयचा गैरवापर, ईडीचा गैरवापर सातत्यानं इथे होतो आहे आणि प्रताप सरनाईकांना त्रास देण्याकरता, लक्ष करण्याकरता किंवा महाविकास आघाडी सरकारचं लक्ष विचलित करण्याकरता, ते डॅमेज करण्याकरता या शासकीय यंत्रणेचा गैरवापर होतोय असं माझं मत आहे. मी इथे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर आपण बाकी मान्यवरांकडे तर जाणार आहोतच, पण त्याशिवाय आपण आणखी एक प्रश्न घेणार आहोत. तो म्हणजे जो आज भाजपकडनं विचारण्यात आला की जर का तुमचं म्हणणं आहे की आम्ही निर्दोष आहोत, निष्पाप आहोत, काही दाखवण्यासारखं नाहीच आहे, तर मग एक नुसती कारवाई होते, मग त्याला पूर्ण कारवाई होऊ द्या, तपास होऊ द्या, मग इतकं घाबरायची काय गरज, इतका हडकंप माजवण्याची काय गरज? ब्रेक नंतर हाही प्रश्न घेऊयात. त्याशिवाय आम्ही ट्विटरवरती प्रश्न हा दिलेला आहे, तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर या कारवाईबद्दल तुमचं जे काही मत असेल, कारवाई राजकीय आहे किंवा नाही, तुम्ही मत देऊ शकता आमच्या एबीपी माझाच्या ट्विटर अकाउंटला जाऊन. इथे एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण माझा विशेषमध्ये पाहताय. हा विषय सरनाईकांच्या घरावरती आलेली ईडीची धाड, हे कारवाई आहे की राजकारण? पुढे मला अशोक वानखेडेंकडे जाण्यापूर्वी आपण ट्विटरवरती प्रश्न विचारलेला आहे, त्याचा आतापर्यंत आलेला आढावा कसा दिसतोय आपण बघूयात, कौल कसा दिसतोय ते पाहूयात. आम्ही प्रश्न विचारला होता, सरनाईकांवरील ईडीची कारवाई हे दबावाचं राजकारण आहे का? काय म्हणतात लोक, म्हणजे तुम्हीच लोकांनी काय त्याला उत्तर दिलंय पाहूयात. होय म्हणतात 52%, 48% नाही म्हणतात. फरक फार कमी आहे, फरक फार कमी आहे. अर्थात आपण कार्यक्रमाच्या शेवटी बघूयात फायनल पोल काय म्हणतोय ते. मी आता जातो अशोक वानखेडेंकडे. अशोक वानखेडेजी तिकडनं दिल्लीवरनं बघत असताना एकूणच ईडी, सीबीआय या सगळ्या यंत्रणा काम करतायत. आज जे विरोधी पक्ष या संस्थांवरती आरोप लावतायत हे पटण्यासारखे आहेत का?
नाही जोशी, प्रश्न हा आहे की कुठलीही सत्ता केंद्रामध्ये ज्याचीही सत्ता असते ते लोक या तमाम एजन्सीचा दुरुपयोग करतात, हे बरं. सत्य आहे आणि सारखा करतात. परंतु बेशरम होऊन जो उपयोग करणारा जो आहे सरकार ते सध्याचं आहे आणि ते लगातार करत आहे. 2014 पासून आपण पाहतो. मला काही सरनाईकांना, प्रताप सरनाईकांना मी डिफेंड करत नाही, कारण डोंबिवलीमध्ये एकेकाळी रिक्षा चालवणारा माणूस, त्याचा साडू सावत्या भाई म्हणून हा डॉन होता. त्याच्या हत्येनंतर तो पैशाचा ट्रान्सफर झाला आणि मग यांचा उदय झाला. हे बॉम्बेतल्या सगळ्या लोकांना, ठाण्या मुंबईच्या सगळ्या लोकांना माहीत आहे. ही नवीन गोष्ट नाही आहे. पण त्याचा उदय सरनाईकचा फार मोठा करोडपती म्हणून झाला. तो आज नाही झाला, तो कितीतरी दिवसापासून आहे. आता ही रेड काय त्यांनी एक हक्कभंग प्रस्ताव टाकला म्हणून आहे एका अशा पत्रकाराच्या बाबतीत की जो भारतीय जनता पार्टीची बाजू उचलून चालतो, या कंगना राणावतला झापड मारतो म्हणून त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल आहे, कारण आता ते भाजपाचं श्रद्धास्थान आहे कंगना राणावत, की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी जे प्रताप सेठकडनं ज्या थैल्या पोचतात त्यांना आळ घालण्यासाठी आहे, की मुंबई आता पुन्हा ठाण्यामध्ये वगैरे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे त्याच्यावर आहे. माझं म्हणणं आहे की हे टायमिंग फार परफेक्ट असतं बीजेपीच्या केंद्र सरकारचं. शरद पवारवर तेव्हाच नोटीस येते जेव्हा इलेक्शन्स असतात. कमलनाथच्या घरी तेव्हा रेड होते जेव्हा तो सरकार बनवत असतो. जेव्हा सरकार संकटात असतं राजस्थानचं तेव्हा गेलोच्या भावावर रेड होते. त्या हॉटेलमध्ये लोक जिथं तिथं रेड होतात. कर्नाटकमध्ये तर रेडचं सिरीजच चालू आहेत. हे अशा रेड त्याच वेळेला का होतात आणि मग त्या रेड झाल्या त्याची शेवटी त्याचा शेवट काय? म्हणजे 2014 पासून त्या वाड्राबद्दल आम्ही ऐकतो तो जेलमध्ये जाणार 8-8 तास 9-9 तास त्याची इन्क्वायरी होते. प्रियंका युपीमध्ये ऍक्टिव्ह झाली की त्याच्यावर रेड होते, त्याच्यावर विचारपूस होते, पण त्याला अजून जेलमध्ये टाकला नाही. शरद पवारांना नोटीस दिल्यानंतर शरद पवारांना पुन्हा का नाही बोलवण्यात आलं? ज्या हायकोर्टाने हजारो करोड रुपयाचा एफआयआर म्हणजे भ्रष्टाचारचा एफआयआर करायला सांगितला, त्यानंतर त्याच्या पुढे काय झालं? एक संजय काकडे म्हणून एक बिल्डर आहे, तो इंडिपेंडंट खासदार बनतो आणि त्यानंतर त्याच्यावर ईडीची केस होते. तो बीजेपीला केंद्रामध्ये मदत करतो, म्हणजे समर्थन करतो आणि ती फाईल बंद होते. ती आता सध्या फाईल बंद आहे. ते काकडे इकडे फिरत असतात, कधी आतमध्ये जातात कधी बाहेर जातात. या अशा तमाम हजारो एक्झाम्पल्स आहेत 2014 पासून आजपर्यंत देण्याचे. काँग्रेसने दुरुपयोग केला याच्याबद्दल निर्विवाद, म्हणजे मी याच्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेवर येते तेव्हा पार्टी विथ द डिफरन्स म्हटलं जातं. पण त्यांनी डिफरन्स काय दाखवला? काँग्रेस तरी थोडी जनाची नाही तर मनाची होती, इथे तर कोणाचीच नाही. माझं असं म्हणणं आहे की हे टायमिंग का तुमचं असं असतं बरं, आणि मग त्यानंतर त्याचे रिझल्ट काय येत नाही? कोल स्कॅम मध्ये जर अरेस्ट झालेला कोणाला सजा झाली आहे तर तो एनडीएच्या अटलजीच्या केंद्रात असलेला मंत्री, तो बीजेपी पर्यंत होता तोपर्यंत काही नाही, तो बीजेडी गेल्या गेल्या त्याला अरेस्ट होतं. आतापर्यंत 3G मध्ये काय झालं? कोणाला सगळे सुटले, अजून कोणालाही त्याच्यात सजा झाली नाही. म्हणून मी म्हणतो की हे टायमिंग फक्त तुम्हाला प्रेशर आणण्यासाठी किंवा तुम्हाला तात्पुरतं रोखण्यासाठी असतं. आणि आणि ही जी परिपाटी सुरू झालेली आहे ती भयावह आहे. कारण खरं जर चुकीचं सत्तांतर झालं केंद्रामध्ये, जे सरकार येईल ते हेच करणार आता पुढे. त्यामुळे या एजन्सीज आता इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी नाही. बीजेपीचे प्रवक्ता म्हणाले होते की फार मोठी ईडीचा काय सक्सेस रेट आहे? हो, काय सक्सेस रेट आहे सांगा? 2014 पासून आजपर्यंत ईडीने किती रेड केले आणि किती लोकांना सजा झाल्या त्याच्यात? बरं, मी विचारतो म्हणजे आपण विचारतो, पण मला वानखेडेंचा एक मुद्दा खूप पटलेला आहे आणि हा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. सत्तांतरानंतर उद्या तिकडे कोणताही पक्ष जर का केंद्रात आला तर ते हीच पठडी पुढे कायम ठेवणार आहे. ते मात्र देशाच्या हिताचं नाही. तुम्ही आज आमचा वापर करताय काय, मग उद्या आम्ही पण करून दाखवतो आणि मग मात्र या संस्थांच्या बाबतीत कोणी हवाला देऊ शकणार नाही. मी केतनकडे जातोय. केतन, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आज छगन भुजबळांनी असा मुद्दा मांडलेला आहे इंटरेस्टिंग, की ही ऑपरेशन लोटसची महाराष्ट्रातली सुरुवात आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही हा हायपोथेसिस तेवढा पोटंट वाटतोय तुम्हाला? या दिशेने पुढे होऊ शकेल? शिवसेना दबावाखाली, शिवसेना म्हणण्यापेक्षा शिवसेनेतले असे काही घटक दबावाखाली येऊ शकतात. आज 1/4 आमदारांना जरी याची भीती वाटली तर गोष्टी बदलू शकतात, वाटतं तुम्हाला? मला सध्या तरी हे वाटत नाही, पण हे भय आता मांडणं गरजेचं आहे. कारण एक तुम्ही क्रोनॉलॉजी बघा ना कशी असते ती पहिलं भय दाखवलं जातं आणि मग जसं आहे की ईडी पिढा जडू दे आणि आमचं सरकार येऊ दे. एकंदर असंच आहे की ईडी ही इंडिपेंडेंट एजन्सी आहे. त्यांनी कोणाच्या पाठी लागावं, काय करावं हे त्यांचं प्रेरोगेटिव्ह आहे. पण सगळे वक्ते जे म्हणालेले आहेत की त्याची वेळ जी आहे ती खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण आता आपल्या देशात खूप छान परिस्थिती आहे. नीरव मोदी परत आलेले आहेत, विजय माल्यांना अटक पण झालेली आहे, आणखी सहारा श्रींकडनं जी देणी होती गरीब इन्व्हेस्टरची ती पण सगळी परत आलेली आहे. अनिल अंबानी जे बँकांचे
पैसे बुडवलेले, तर ते पण सगळे सरकारी बँकांचे पैसे परत आलेले आहेत. अशा याच्यात प्रताप सरनाईकांच्या पाठी ईडीचा तगादा लावणं, बरं. त्याच्यातलं राजकारण कोणापासूनही लपलेलं नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे भय आणि हा फ्लॅग जो आहे तो कायम रेस केला पाहिजे. कारण ही वॉटअबाउटरी आहे की काँग्रेस पण करायचं म्हणून आम्ही करतो, याला काही अर्थ नाहीये. कारण साधन सुचिता आणि काय त्याला म्हणतात पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून तुम्ही जर आला असाल हो. तर तुम्हाला एक वेगळा पायंडा पाडला पाहिजे. बरं. आणि 1 वर्ष होतं काय, आणि 1 वर्षानंतर जी रुखरुख लागून राहिलेली आहे की अजूनही आपलं Exactly. सरकार आलेलं नाहीये, या रुखरुखीचा परिणाम आहे प्रसन्न. मी हाच प्रश्न घेऊन ब्रेक नंतर मी जाणार आहे भाजपच्या प्रवक्त्यांकडे, राहुल नार्वेकरांकडे, की आता असं जनमत बनू लागलेलं आहे की तुमच्या या कारवाया होत असताना सुद्धा त्याच्या मागे आकस आहे का, आणि त्याचं कारण या वेळोवेळी समोर येऊ लागलेल्या टायमिंगचा मुद्दा आहे. मी ब्रेक नंतर हा मुद्दा स्पष्टपणे विचारणार आहे भाजपला. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपला विषय सुरू आहे. आज शिवसेना नेते सरनाईक यांच्या घरावरती पडलेली ईडीची धाड छापा, त्याबद्दल आपण चर्चा करतो. मी जातोय राहुल नार्वेकरांकडे. राहुल नार्वेकरजी, सगळ्यांचा मुद्दा टायमिंग पाशी येतोय. कोणी ईडीच्या चारित्र्यावरती अजून प्रश्नचिन्ह थेट उपस्थित नाही केलेलं, पण ही सगळी उपरती नेहमी विरोधी पक्षांच्या बाबतीत, इलेक्शन जवळ आलेले असताना ठाणे डोंबिवलीच्या, मग कशी काय कारवाई लगेच सुरू होते? या टायमिंग बद्दल प्रश्न विचारायचे की नाही? प्रसन्नजी, आपण जर एकूण जी विरोधी सत्ताधारी पक्ष महाराष्ट्रात जे आहेत त्या पक्षांमध्ये एक प्रकारची जी घबराट मचली आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की या सगळ्या गोंधळाचं कारण एवढंच आहे की कुठच्या तरी मोठ्या नेत्यांचा बचाव करायचा आहे, असं एक बॅकग्राऊंड निर्माण करायचं आहे की आमच्यावरती अन्याय होत आहे. बरं. आणि सीबीआय किंवा ईडी किंवा सेंट्रल एजन्सीजना त्यांचं काम दबावाखाली करायला लावायचं, त्यांचं काम त्यांच्या कोणत्या मोठ्या नेत्याला, पण नार्वेकर कळलं नाही मला, कोणत्या मोठ्या नेत्याला वाचवलं जाणार? आणि असं करून कोणता मोठा नेता वाचवला जातो? असं करून कदाचित कुठच्या मोठ्या, नाही ना, ते तर त्यांनाच माहिती असणार कोणाचा बचाव करायला बघताय ते. तर त्यामुळे एकूण बघितलं तर असं वाटतं की कुठच्या तरी मोठ्या नेत्याचा बचाव करण्यासाठी हे बॅकग्राऊंड क्रिएट केलं जात आहे, अशी एक शंका निश्चितपणे लोकांच्या मनात येत आहे. बरं. नंबर 2, मला एक विचारायचं आहे, बोला. तुम्ही जर दुधासारखे धुतलेले अगदी स्वच्छ असाल, साधू संत असाल, तुम्ही कुठचाच चुकीचं काम केलं नाही असं आपण ग्राह्य धरूया, तुम्ही का नाही जात, रिट पिटिशन फाईल का नाही करत, बरं. तुम्ही इंटरिम रिलीफ का नाही मागत? आता अर्णब गोस्वामींच्या बाबतीत सगळे म्हणत होते सुडाच्या भावनेतनं कारवाई केली गेली, अर्णब गोस्वामींनी सुप्रीम कोर्टातनं आपल्याला न्याय मिळवून घेतला, तुम्ही का नाही जात? तुम्ही जर एवढे दुधासारखे स्वच्छ असाल तर जा ना तुम्ही. कोणी थांबवलंय तुम्हाला? केवळ जाऊन सेंट्रल एजन्सीज वरती आरोप करायचे, केवळ टायमिंगचा प्रश्न आणायचा, केवळ निवडणुकींचा मुद्दा आणायचा आणि गोंगाट करायचा, कारवाई काही करायची नाही. तुमच्याकडे लिगल रेमेडीज आहेत, त्याचा उपयोग करा. नंबर 3, यापूर्वी कधी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती कारवाई झाली नव्हती का? अगदी LK अडवाणी सारख्या नेत्यांवरती ही सेंट्रल एजन्सीजनी कारवाई केलेली, त्यावेळेला आपण का नाही म्हणालात की ही सुडेच्या भावनातून, हे विंडिक्शन मधनं कारवाई होत आहे? नंबर 4, आपण जर बघितलं तर आता इतके वानखेडे साहेब असतील किंवा मग सचिन सावंत साहेब असतील किंवा मग मटकरी साहेब असतील, या सगळ्यांनी सांगितलं अचानक धाडी का टाकल्या? बरं, आपण यापूर्वी आपण एक नवीन कायदा पारित करूया की अचानक धाडी टाकायच्या नाहीत, आपण आरोपीकडनं पहिली त्याची अपॉइंटमेंट घ्यायची, त्यानंतर आपण धाडी टाकायच्या. आपण कायदा पारित करूया, निवडणुकीना 1-1.5 वर्ष असताना राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांवर कारवाई करायची नाही. हीच का आपली डेमोक्रेसी आहे? आपण आपल्या डेमोक्रेसीला टिकवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला आपण असाही कायद्याचा विचार करा देऊन त्यांना आपण नार्वेकर आरोपांपासून दूर ठेवणं अपेक्षित नव्हे. बोला वानखेडे, बोला. आहे वानखेडे जोशी नाही, कारण त्यांनी नाव घेऊन सांगितलं म्हणून मी त्यांना सांगतो, त्यांना थोडंसं कोर्टच्या बाबतीत थोडंसं नॉलेज असायला हवं. अर्णब गोस्वामीला फक्त इंटरिम बेल झालेली आहे, त्यांच्यावर झालेल्या केसेस रद्द झालेल्या नाहीये, त्यामुळे ती केस चालू राहणार. पॉइंट नंबर 2,
सर्वात तुम्ही Exactly. म्हणता मग की का आम्ही नाही काय सरनाईक नोटीस जाऊन देऊन interim relief का नाही घेत? एक सेकंड तुम्ही एक मिनिट इंटरिम बेल हा इंटरिम कायद्याची रिलीफ कारवाईबद्दल- नाही समजून कायद्याच्या घ्या. कारवाईबद्दल आणि वानखेडे महाराष्ट्र साहेब, आपण एक मला सेकंड, समजावू एक नका. मिनिट, एक 20 मिनिट, वर्ष एक- कायदा एक प्रॅक्टिस मिनिट, केला हायकोर्ट आणि एक सुप्रीम मिनिट, कोर्टात. एक मिनिट, तुम्ही जर एक चुकीचं मिनिट, तुमच्यावर घडत नसेल एक तर मिनिट, 482 एक क्वॉशिंग मिनिट, रेट पिटिशन घाला तुम्ही. एक मिनिट, का नाही घालत? एक मिनिट अरे मग बोलू तर द्या. एक- नार्वेकर एक- त्यांना एक- बोलू तर द्या, आणि please. ऐकून घ्या, कायदेशीर ऐकून घ्या. प्रक्रियेचा वापर अरे करायचा ऐकायची नाही. तयारी ठेवा. अहो ऐकून घ्या, तुमच्यापेक्षा जास्त जोरात मी बोलू शकतो. ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टवर ताशेरे ओढले. सुप्रीम नाही, जोरात कोर्टाने बोलणं कधी नाही, म्हटलं मुद्द्याचं की बोला, ते महत्त्वाचं आहे. केस चुकीची आहे, हे कधीच नाही म्हटलं. सोडा मुद्द्याचं बोलतो. हायकोर्ट मी ईडी बिलकुल नोटीस देऊन जात नाही. ईडी अचानक धाडी मारतात, पण ईडी अशा ठिकाणी का धाडी मारतं जेव्हा तिथे सरकार संकटात असतं? ईडी का शरद पवारला नोटीस देतं जेव्हा निवडणुका असतात? ईडी का राजस्थान सरकार संकटात असताना त्याच्या भावाकडे सरकार मुख्यमंत्री संकटात भावाला आहे. रेड मारतं? तुमचं सरकार ईडी संकटात का आहे, कमलनाथ सांगा ना. सरकार बनवत असताना कोणतं त्याच्या सरकार स्टाफवर ईडी संकटात आहे आज? मारतं? ईडीला 10 लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो मला ऐकून मला घ्या, इकडे अहो, मला ऐकून घ्या. मी थोडंसं इंटरप्शन आता करतो कारण बिहार वेळेची मध्ये मर्यादा आहे. पण अहो, वानखेडेजी मी माझं तुमच्याकडे ऐकून येतोय. घ्या. ऐकून- वानखेडेजी मी एक मिनिट, तुमच्याकडे एक येतोय मिनिट, कारण एक एक मिनिट. मुद्दा तुम्ही कदाचित एक ऐकला मिनिट, असेल. मी येतो एक वानखेडेजी सेकंड, तुमच्याकडेच एक येतोय मी. वानखेडेजी मी तुमच्याकडेच एक येतोय. नार्वेकर असं म्हणाले मगाशी बोलताना कुठल्या तरी मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी आता ही सगळी ओरड सुरू आहे. मला तुम्हाला वानखेडे प्रश्न विचारायचा आहे जो मी नंतर डायसकडे सगळ्यांकडे घेऊन जाईन. सरनाईक तो झाकी हे उद्धव ठाकरेंच्या दिशेने कारवाई पुढे जाणार आहे का? आणि ते मोठे नेते जे नार्वेकर म्हणतायत ते उद्धव ठाकरे आहेत का? कारण जमिनीच्या बाबतीत नुकतंच आता किरीट सोमय्या आणि बाकीच्या मंडळींनी आरोप प्रश्न उपस्थित केले होते. माझा तुम्हाला तो प्रश्न आहे, ही लाईन पुढे अशी जाणार आहे का खेचून? माझं असं म्हणणं आहे नाही उद्धव ठाकरेवर प्रेशर आणण्याची ही एक तऱ्हा आहे. बरं. आणि भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते जे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत बरं. ते सारखे म्हणतात की माझ्याकडे प्रूफ आहेत. मला आश्चर्य वाटतं आणि मला फार दुर्दैवी वाटतं हे की मुख्यमंत्री आणि त्याच्या परिवाराच्या विरुद्ध असलेले सगळे कानून कायदे बरं. की ते आत्महत्या नाही हत्या आहे बरं. हे आरोप करणारे नारायण राणे सीबीआय आणि ईडीआय कडे जाऊन कागदपत्र का देत नाही? ठीक आहे. Proof का देत नाही? मी मिटकरींकडे जेव्हा विचारलं जातो. जातं तेव्हा मी ते म्हणतात मिटकरींकडे की माझं जातो. काम अमोल नाही. मिटकरींकडे जातो. अमोल मिटकरीजी प्रश्न समजा आहे- आता हे युद्धाचं रणक्षेत्र आहे आणि प्यादी आपापल्या जागी आहेत. प्रश्न असा आहे की तुमच्या समोरचं आव्हान जास्त तगडं आहे, जास्त मोठं आहे. आणि एका पातळीला मी नार्वेकरांच्या बाबतीत त्यांच्या मुद्द्यामध्ये लॉजिक आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडे सारखं दरवेळी म्हणू शकेन की तुम्ही पॉलिटिक्स खेळतायत. जर का तुमच्याकडे पुरावे नसतील तर इन्व्हेस्टिगेशनचा तथ्य राहणार नाही, केस डिसमिस होईल किंवा पुढे काही तपासाला अर्थ राहणार नाही. आपण घाबरलेला आहात का? या नार्वेकरांच्या प्रश्नाला काय उत्तर आहे? या प्रश्नाला काय उत्तर आहे? पण विश्वास मिटकरी. नाही लोकांचा. राहुल अमोल मिटकरी. न्याय व्यवस्थेवरती पण विश्वास मी नाहीये. नार्वेकर मी तेच विचारलं त्यांना. उत्तर देतो नार्वेकरजी, ऐका. न्याय व्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाचा विश्वास ठेवणं ते कर्तव्य आहे, विश्वास आहे. मग छगन भुजबळ साहेबांनी जे सांगितलं की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमधला कुठलाही आमदार कुठलाही नेता घाबरण्याचा प्रश्नच नाही. जे दूध का दूध जे पाणी का पाणी आहे ते होऊन जाईल. पवार साहेबांच्या वेळी सुद्धा ईडीने अशाच पद्धतीनं षडयंत्र करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न झाला होता. त्यानंतर काय झालं ते तोंडावर आपटले. त्याच्यात म्हणून मी मगा जे म्हटलं की वारंवार ईडीचा धाक दाखवून जरी हे सरकारला डॅमेज करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल, यंत्रणेचा चुकीचा गैरवापर करत असेल तर येणाऱ्या काळात सुद्धा हेच तोंडावर पडतील. यामध्ये घाबरून जाण्याचं किंवा कुठे अस्वस्थता आहे असं असण्याचं कारण नाही. ज्यांच्यावर ते कारवाई होतील ते सामोरे जातील. ती मानसिकता बनवलेली आहे आणि भाजपचं हे षडयंत्रच आहे, हे आजचं नाहीच आहे. एखाद्याला डॅमेज करणं, त्यांना एखाद्या वेळी त्यांच्या चारित्र्याचं हनन करणं, डॅमेज करणं ही जुनी परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. मग आता अशा वेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत असताना मग त्याला डॅमेज सीबीआय असेल ईडी असेल अशा पद्धतीनं ही यंत्रणा राहुलजींना मला जरा उत्तर द्यायचं पवार साहेबांनी म्हटलं होतं ते एकदा राष्ट्र आहे आणि राजकीय अस्वस्थामुळे भारतीय जनता पार्टीची लोक आणि भारतीय जनता पार्टीचा केंद्रातून एसबीआय आणि ईडीचा चुकीचा गैरवापर होतोय हे माझं. मी सचिन सावंतांकडे जाऊन मी नार्वेकर तुमच्याकडे येतो. सचिन सावंत सुद्धा तुमच्याशी बोलतात नार्वेकर, त्यानंतर मी केतन वैद्यकडे जाईन. सचिन नार्वेकर आता कसं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडनं आता सगळ्यांना ज्या वेळेला अशा तऱ्हेची कारवाई होते त्यावेळेला एक शिकवण दिली जाते की नाही तुम्ही न्याय व्यवस्थेचा आदर केला पाहिजे, यंत्रणांना इंडिपेंडन्स आहे आणि त्यांच्यामध्ये निरपेक्ष पद्धतीने कारवाई करते.
तुमच्यावरती अन्याय होत असेल तुम्ही न्यायालयामध्ये जा, चांगली गोष्ट, व्हेरी गुड नार्वेकरजी. पण हेच लॉजिक जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं होतं त्यावेळेला केलं जात नाही. म्हणजे अर्णव गोस्वामी प्रकरणामध्ये आंदोलन करणारे कोण होते? तर भाजपाचे नेते होते ना खाली येऊन. त्यांनी नाही म्हटलं की अर्णव गोस्वामींनी न्यायालय प्रकरणामध्ये जावं, न्यायालयात जावं आणि तिथे ऐका ना असं नाही. नार्वेकर ऐका ना, नार्वेकर ऐका हो, ऐका नार्वेकर ऐका ना, त्रास होतो मला लक्षात घ्या. कारण काय दांभिकपणा लवकरच समोर येतो चेहरा. आता पालघर साधूंच्या प्रकरणामध्ये सारखी सीबीआयची मागणी करतात ते राम कदम जाऊन आणि ही सगळे नारायण राणे मंडळी जाऊन. मग त्यांना तिथे मुंबई पोलिसांनी, आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी जी पालघर पोलिसांनी केली त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही. परंतु ती प्रकरण न्यायालयामध्ये जाणार आहे, न्यायालयामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल त्याच्यावरही यांचा विश्वास नाही. कंगना प्रकरणामध्ये तशाच तऱ्हेची पद्धती वापरली जाते. त्याच पद्धतीनं आता ज्या पद्धतीनं बोललं जाते की नाही ही कारवाई जर केली जाते ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये सीबीआय वगैरे आणण्याची प्रकाराची गरज काय होती? मुंबई पोलीस करत होती ना. मुंबई पोलिसांनी चुकलं असतं तर न्यायालयामध्ये गेला असता विषय, परंतु तेव्हा मात्र नाही होत. हा काय ही न्याय काय राहुल रिलेटिव्ह आहे का कॉन्सेप्ट? राहुल नार्वेकर बोला. माझे मित्र सचिन सावंत जे आहेत ते बोलण्यात अगदी पटाईत आहेत, पण कायदा समजण्यात थोडेसे कच्चे आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण एवढं आहे, त्यांनी जर शेड्यूल 10 बघितलं कॉन्स्टिट्यूशनचं तर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजचे अधिकार जे आहेत ते कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत, स्टेटकडे पण आहेत आणि सेंटरकडे पण आहेत. त्यामुळे जर का सेंट्रल एजन्सी जी स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे त्यांना जर एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्टिगेट करायची असेल तर त्यांना त्याच्यात गैर काहीच नाहीये. आणि तशी मागणी केवळ भारतीय जनता पार्टीने केली नाहीये, यापूर्वी 10,000 वेळा काँग्रेस पक्षांनी पण अशी मागणी केली. भय्यू महाराज ऐकून घ्या, भय्यू महाराजांनी आत्महत्या केली. सुशांत सिंगच्या बाजूला राहा. भय्यू महाराजांनी आत्महत्या केली त्यावेळेला मध्य प्रदेश मधले भाजपाचे नेते देखील सीबीआय मागत होते. तुम्ही सीबीआय का नाही दिली? मध्य प्रदेश गव्हर्नमेंट भाजपाचं होतं, सीबीआय का नाही दिली भय्यू महाराजांच्या प्रकरणामध्ये? ह्याला काय लॉजिक आहे? तुम्ही हे बघा काय आहे की ज्या वेळेला तुम्ही विरोधात असता त्यावेळेचं वेगळं लॉजिक असतं, सत्तेमध्ये आल्यानंतर वेगळं लॉजिक असतं. असं चालत नाही ना नार्वेकर. ज्या पद्धतीनं तुम्ही मुंबई पोलिसांवरती ऍस्पर्शन करता, तुम्हाला ऐका नार्वेकर ऐका, तुम्हाला सीबीआय बद्दल ईडी बद्दल ज्या पद्धतीनं आम्ही काही ताशेरे जोडले तर तुम्हाला वाईट वाटतं. मुंबई पोलिसांबद्दल तर नार्वेकरांची कमेंट. नार्वेकर पूर्ण करा फक्त थोडक्यात प्लीज. सत्य परिस्थिती बाहेर येण्यापासून थांबवू नका. नाव घ्या ना, हिम्मत दाखवा. ह्या नेत्याला लावलं म्हणून त्या सुशांत सिंह प्रकरणामध्ये असंच बोलत होते. मागणा वार काय करता? केवळ एवढा आहे, हे कसलं भारतीय जनता पक्षाचं राजकारण? अरे करा तर थेट घाबरताय. घाबरतो कोण? अरे घाबरता तुम्ही म्हणून बोलतात ना. नाव घ्या ना, चला नाव घ्या. घाबरतायत का? नाव घ्या, नाव घाबरू नका. सरळ नाव घ्या. काहीतरी लपवायचं घाबरतो. तुम्ही काय चुकीचं केलंच नसेल, हिम्मत नाही तुमच्याकडे. तुमच्याकडे न्याय प्रणालीवरती विश्वास आहे ना? न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे ना? मी इंटरव्हेन करतो कारण राहुल नार्वेकर नाव घेत नाहीयेत. मग आव्हान देण्याला काही अर्थ नाहीत. मी शेवटची काही मिनिटं उरली असतील, मी केतन वैद्यकडे जातोय. केतन, माझा मागासचा मुद्दा प्लीज, मला तो फक्त अनहर्ट जायला नकोय. राहुल नार्वेकर असं म्हणाले की मोठ्या नेत्याला वाचवायचा मी प्लीज मी नार्वेकर तुमच्याकडे येणार नाही, मी सचिन सावंतांकडे जाणार नाही, मी केतन वैद्यांकडे जाणार आहे. केतन, माझा प्रश्न असा आहे, राहुल नार्वेकर मगाशी असं म्हणाले की एका मोठ्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मगाशी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती रायगड पट्ट्यातल्या जमिनीच्या बाबतीत काही प्रकरण काढायचा प्रयत्न झाला होता. आज आपल्याला दिसतं सरनाईकांवरती ईडीची छापामारी होते. मग जर काही डॉट कनेक्ट करायचे म्हटले तर तो मोठा नेता कोण याचं उत्तर भाजप अंगुली निर्देश करते का? केतन, नाही, अंगुली निर्देश करतच आहे, कारण चर्चेच्या आक्रमकतेतच ते बोलून गेलेले आहेत की मोठा नेता पुढचा कोण आहे. आणि सुशांत सिंगच्या प्रकरणात पण झू मधल्या सगळ्या प्राण्यांची नावं घेत ठाकरे परिवाराकडेच अंगुली निर्देश सतत चालू होता. पण एक छोटासा मुद्दा आहे की इलेक्टोरल बॉन्ड ट्रान्सपरंट कधी होणार आहेत किंवा पीएम फंड लोकांना ट्रान्सपरंट कधी होणार आहेत, किंवा आजच तेजस्वी यादवनी सांगितलेलं आहे की सीबीआयचे गंभीर आरोप नवीन शिक्षण मंत्र्यावर पण आहेत. पहिला शिक्षण मंत्री तर करप्ट निघालाच, तर त्यावर ही तत्परता कधी दाखवली जाणार आहे? तर त्यामुळे हे जे प्रश्न आहे त्याला उत्तर त्यांना द्यायलाच हवं. ते म्हणजे आता असं झालं, या सगळ्या प्रकरणाचं असं झालेलं आहे की मराठीत एक म्हण आहे की छत्रपती शिवराय जन्मावेत मात्र ते शेजारच्या घरात. त्याचप्रमाणे ईडी, सीबीआय, आयबी आणि ज्या कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज असतील त्यांनी निष्पक्ष असावं, आपला पक्ष सोडून.
मात्र असं होत राहिलं तर या सगळ्या एजन्सीचे विश्वासार्हता तर धोक्यात येईलच आणि मात्र विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स मात्र खेळलं जाईल आणि मग विश्वास कुणाचा कोणावर राहणार नाही. तुम्ही आमचं एक प्रकरण काढता, आम्ही तुमची आधीची 10 प्रकरणाकडे बोट दाखवू. हे राजकारण ठेवायचं का हा प्रश्न मात्र कायम आहे. आताची छापेमारी सुरू झालेली आहे. नार्वेकरांच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला थांबावं लागेल. तो मोठा नेता कोण या प्रश्नासह आपण विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता वेळ झालेली आहे. आपण जो पोल ट्विटरवरती टाकला होता एबीपी माझाने, त्याला तुम्ही कसा प्रतिसाद दिलेला ते आपण बघतोय. काय होता प्रश्न? सरनाईकांवरील ईडीची कारवाई हे दबावाचं राजकारण आहे का? तुमचं काय उत्तर आहे बघूयात. 54% लोक म्हणतात होय हे दबावाचं राजकारण आहे. 46% लोकांना मात्र हे दबावाचं राजकारण वाटत नाहीये. मात्र अंतर फार कमी आहे या दोन्ही मतप्रवाहांमधलं आणि जर का तो बायस वाटत असेल संस्थांबद्दलचा तर तो वाईट आहे. लोकांच्या मनात अशा प्रकारे विश्वासार्हता गमावून चालणार नाही या संस्थांनी. या इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. मात्र बातम्यांचं सत्र सुरूच राहील एबीपी माझावर. पाहत राहा एबीपी माझा.